केवळ खेळाडू, विशेषतः महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम्स कोणतीही पूर्वसूचना न देता आकसबुद्धीनं तोडण्याचं काम ठाणे महापालिकेनं केलंय। आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पालिका स्पोर्टिंग क्लब कमिटीचे झालेले नुकसान भरून देणार का, असा सवाल 101 वर्ष पूर्ण करणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। सोमवारी 16 जून रोजी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं खेळाडूंच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम, इंडोर खेळपट्टी तोडून टाकली आहे। वास्तविक पाहता अनधिकृत बांधकामं तोडताना 2 दिवसांची नोटीस दिली जाते, पण कुठलीही नोटीस न देता ही तोडक कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंगचे सचिव दिलीप धुमाळ यांनी केली आहे। दिलीप धुमाळ म्हणाले की स्पोर्टिंगनं बांधलेल्या चेंजिंग रूम्स आणि इतर गोष्टींसाठी पालिकेनं 12 सप्टेंबर 2022 रोजी नोटीस पाठवली होती, पण त्यानंतर त्यांनी कसलीही कारवाई केली नाही। पण एका न्यायालयीन प्रकरणात 17 जून रोजी अंतिम सुनावणी आणि निकाल अपेक्षित असल्याचं सांगून 1 दिवस कारवाई पुढे ढकलण्याची विनंती करून सुद्धा हे बांधकाम 16 जून रोजी तोडण्यात आलं। उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर 9 जून रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान 17 जून रोजी अंतिम सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्यामुळे या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबावं अशी विनंती स्पोर्टिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केली। आज या प्रकरणात उच्च न्यायालयानं स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या बाजूनं निकाल दिला असल्यानं धुमाळ यांनी सांगितलं। केवळ न्यायालयीन प्रकरणात निकाल आपल्या विरोधात जाणार असल्याचा अंदाज आल्यानं केवळ त्रास देण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केला। यावेळेला स्पोर्टिंग क्लब कमिटीचे उपाध्यक्ष किशोर ओवळेकर, कार्यकारिणी सदस्य सुषमा मडवी, सदस्य ॲडव्होकेट अमीर शेख, संदीप पाचंगे उपस्थित होते।